कारण मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील आपण बघतोय की अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत। आपण कोल्हापूरमधलं चित्र पाहिलं, स्नेहिल, अक्षरशः महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। असं रांगा लावून मतदान करण्यासाठी इथं उभ्या आहेत। आत्ता गेट लावण्यात आलेला आहे आणि गेटच्या बाहेर सुद्धा काही मतदार म्हणतायत की आम्हाला आत येऊ द्या। शहरातल्या बहुतांश मतदान केंद्रामध्ये अशी स्थिती आहे। दिवसभर सकाळच्या टप्प्यामध्ये लोकांनी रांगा लावून मतदान केलं होतं, त्यानंतर या रांगा अशाच होत्या। दुपारच्या वेळेस थोडा थंड प्रतिसाद होता, मात्र आत्ता प्रतिसाद हा वाढतो आहे आणि हे सगळे मतदार आता आत येण्यासाठी इथे विचारणा करतायत, बोलतायत। तर दुसरीकडे या बाजूला आपण बघितलं तर मतदारांची ही गर्दी, ही रांग आणखी काही वेळ अशाच पद्धतीनं उभी राहणार असं दिसतं आहे। 5:30 नंतर मतदान प्रक्रिया थांबेल असं वाटत होतं, मात्र मतदारांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे आणि प्रत्येक मतदाराला असं वाटतं की आता आपण मतदान करावं। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वाळूज MIDC शेंद्रा या परिसरात खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, नोकरदार वर्ग आहेत आणि ते आपली नोकरी, आपली ड्युटी आटोपून शेवटच्या तासामध्ये मतदान करण्यासाठी आलेत आणि त्यामुळं या रांगा लागलेल्या आहेत। सिडको N4 स्वामी विवेकानंद विद्या मंदिरच्या या मतदान केंद्रावर 4 बूथ आहेत। 4ही बूथवर अशा 3-3 रांगा आहेत। एक रांग महिलांची, एक रांग पुरुषाची आणि एक जाऊन पुढं ते मतदान करीत आहेत। त्यासोबतच या परिसरातल्या बहुतांश मतदान केंद्रामधली ही स्थिती आहे। मुस्लिम बहुल भागामध्ये बायजीपुरा, किराडपुरा, त्याचनंतर रोशन गेट या परिसरामध्ये सुद्धा मतदार अशाच पद्धतीनं रांगा लावून मतदान करण्याच्या प्रयत्नात आहेत। या बाहेरच्या ह्या रांगा आहेत, त्यासोबतच आतही तितकीच गर्दी आहे।